जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी यांच्या कृपेनेच झालेले दासबोधाचे हे वाचन पूजनीय बाबा बेलसरे यांनी संपादित केलेल्या दासबोध ग्रंथाचा आधार घेऊन हे वाचन केलेले आहे। वाचनात संस्कृत श्लोक घेतलेले नाहीत। अनाहूतपणे व नकळत काही चुका झाल्या असल्यास क्षमस्व। दासबोध ग्रंथातील शब्द न शब्द लक्षात यावा म्हणून अत्यंत शांतपणे केलेले ग्रंथराज दासबोधाचे हे वाचन सद्गुरु रामदास स्वामी यांचे चरणी समर्पित। भक्ताचे निस्वाभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम समर्थ श्रीराम। दशक पहिला स्तवनाचा श्रीराम। श्रीराम समर्थ श्रीराम। दशक पहिला समास पहिला ग्रंथारंभ श्रीराम। श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येथ, श्रवण केलियाने प्राप्त काय आहे श्रीराम। ग्रंथा नाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद, येथ बोलिला विशद भक्ती मार्ग श्रीराम। नवविधा भक्ती आणि ज्ञान, बोलिले वैराग्याचे लक्षण, बहुधा आध्यात्म निरोपण, निरोपिले श्रीराम। भक्तीचेन योगे देव, निश्चये पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव, ये ग्रंथी श्रीराम। मुख्य भक्तीचा निश्चयो, शुद्ध ज्ञानाचा निश्चयो, आत्मस्थितीचा निश्चयो, बोलिला असे श्रीराम। शुद्ध उपदेशाचा निश्चयो, सायोज्य मुक्तीचा निश्चयो, मोक्ष प्राप्तीचा निश्चयो, बोलिला असे श्रीराम। शुद्ध स्वरूपाचा निश्चयो, विदेह स्थितीचा निश्चयो, अलिप्तपणाचा निश्चयो, बोलिला असे श्रीराम। मुख्य देवाचा निश्चयो, मुख्य भक्ताचा निश्चयो, जीव शिवाचा निश्चयो, बोलिला असे श्रीराम। मुख्य ब्रह्माचा निश्चयो, नाना मतांचा निश्चयो, आपण कोण हा निश्चयो, बोलिला असे श्रीराम। मुख्य उपासना लक्षण, नाना कवित्व लक्षण, नाना चातुर्य लक्षण, बोलिले असे श्रीराम। मायोद्भवाचे लक्षण, पंचभूतांचे लक्षण, कर्ता कोण हे लक्षण, बोलिले असे श्रीराम। नाना किंत निवारिले, नाना संशयो छेदिले, नाना आशंका फेडिले, नाना प्रश्न श्रीराम। ऐसे बहुधा निरोपिले, ग्रंथगर्भी जे बोलिले, ते अवघेची अनुवादिले, नवचे की कदा श्रीराम। तथापि अवघा दासबोध, दशक फोडून केला विशद, जे जे दशकींचा अनुवाद, ते ते दशकी बोलिला श्रीराम।
नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे, वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित श्रीराम. नाना समती अन्वये म्हणून मिथ्या म्हणता नये, तथापि हे अनुभवासी प्रत्यक्ष आता श्रीराम. मत्सरे यासी मिथ्या म्हणती, तरी अवघेची ग्रंथ उच्चेरती. नाना ग्रंथाच्या संमती भगवद वाक्ये श्रीराम. शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तर गीता, अवधूत गीता, वेद आणि वेदांत श्रीराम. भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेश गीता, येमगीता, उपनिषदे, भागवत श्रीराम इत्यादिक नाना ग्रंथ समतीस बोलिले येत. भगवद वाक्ये यथार्थ निश्चयेसी श्रीराम. भगवद वचनी अविश्वासे ऐसा कोण पतित असे. भगवद वाक्य विरहित नसे, बोलणे येतीचे श्रीराम. पूर्ण ग्रंथ पागिल्या विण उगाच ठेवी जो दूषण. तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी श्रीराम. अभिमाने उठे मत्सर, मत्सरे ये तिरस्कार. पुढे क्रोधाचा विकार, प्रबळे बळे श्रीराम. ऐसा अंतरी नासला, काम क्रोधे कवळला. अहम भावे पालटला, प्रत्यक्ष दिसे श्रीराम. काम क्रोधे लिधाळिला, तो कैसा म्हणावा भला. अमृत सेविताच पावला, नृत्य राहो श्रीराम. आता असो हे बोलणे, अधिकारा सारिखे घेणे. परंतु अभिमान त्यागिणे, हे उत्तमोत्तम श्रीराम. मागा श्रोती आक्षेपिले, जिये ग्रंथी काय बोलिले. ते सकळही निरोपिले, संकळीत मार्गे श्रीराम. आता श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तत्काळ. तुटे संशयाचे मूळ, एक सरा श्रीराम. मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम. सायोज्य मुक्तीचे वर्म, ठाई पडे श्रीराम. नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येथे ज्ञान प्राप्ती. ऐसी आहे फळश्रुती, ये ग्रंथी श्रीराम. योगियांचे परम भाग्य, अंगी बाणे ते वैराग्य. चातुर्य कळे येता योग्य, विवेके सहित श्रीराम. भ्रांत अवगुणी अवलक्षण, तेची होती सुलक्षण. दूर्त तार्किक विचक्षण, समयो जाणती श्रीराम. आळसी तेची साक्षपी होती, पापी तेची प्रस्तावती. निंदकतेची बंधू लागती, भक्ती मार्गासी श्रीराम. बद्धची होती मुमुक्ष, मूर्ख होती अतिदक्ष. अभक्तची पावती मोक्ष, भक्ती मार्गे श्रीराम. नाना दोषते नासती, पतिततेची पावन होती. प्राणी पावे उत्तम गती, श्रवण मात्रे श्रीराम. नाना धोके देह बुद्धीचे, नाना किंत संदेहाचे. नाना उद्वेग संसाराचे, नासती श्रवणे श्रीराम. ऐसी याची फळश्रुती, श्रवणे तुके अधोगती. मनास होय विश्रांती, समाधान श्रीराम. जयाचा भावार्थ जैसा, तयास लाभ तैसा. मत्सर जरी जो कुसा, तयास तेची प्राप्त श्रीराम. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे ग्रंथारंभ लक्षण नाम. समास पहिला श्रीराम.
श्रीराम समर्थ श्रीराम. दशक पहिला, समास दुसरा, गणेश स्तवन श्रीराम. ओम नमोजी गणनायेका सर्वसिद्धी फळदायेका अज्ञान भ्रांती छेदका बोध रूपा श्रीराम. माझे अंतरी भरावे सर्व काळ वास्तव्य करावे मज वाक्शून्यास वदवावे कृपा कटाक्षे करूनी श्रीराम. तुझी ये कृपेचे निबळे वितुळती भ्रांतीची पडळे आणि विश्वभक्षक काळे दास्यत्व कीजे श्रीराम. येता कृपेची निज उडी विघ्ने कापती बाकुडी होऊन जाती देशदडी नाम मात्रे श्रीराम. म्हणून नामे विघ्नहर आम्हा अनाथांचे माहेर आदी करुणी हरिहर अमर वंदिती श्रीराम. वंदुनिया मंगळनिधी कार्य करिता सर्व सिद्धी आघात अडथळे उपाधी बाधू सकेना श्रीराम. जयाचे आठविता ध्यान वाटे परम समाधान नेत्री निघोनिया मन पांगुळे सर्वांगी श्रीराम. सगुण रूपाची ठेव महालावण्य लाघव नृत्य करिता सकळ देव तटस्थ होती श्रीराम. सर्व काळ मदोन्मत्त सदा आनंदे डुल्लत हर्षे निर्भर उद्दित सुप्रसन्न वदनू श्रीराम. भव्य रूप वितंड भीममूर्ती महाप्रचंड विस्तीर्ण मस्तकी उदंड सिंदूर चर्चिला श्रीराम. नाना सुगंध परिमळे तबतबा गळती गंडस्थळे तेथे आली षटपद कुळे जुंकार शब्दे श्रीराम. मुरडी व शृंडा दंड सरळे शोभे अभिनव आवाळे लंबित अधर तीक्ष्ण गळे क्षण क्षणा मंद सत्वी श्रीराम. 14 विद्यांचा गोसावी रसवलोचन ते हिलावी लवलवित फडकावी फडई फडई कर्ण थापा श्रीराम. रत्नखचित मुकुटी झळाळ नाना सुरुंग पाकती कीळ कुंडले तळपती नीळ वरी जडिले झमकती श्रीराम. दंत शुभ्र सदृढ रत्नखचित हेमकट्ट दया तळवटी पत्रे नीट तळपती लघु लघु श्रीराम. लवथवित मलपे धोंद वेष्टित कट्ट नागवंद क्षुद्र घंटिका मंद मंद वाजती झणत्कारे श्रीराम. चतुर्भुज लंबोदर कासे कासिला पितांबर फडके दोंदीचा फणीवर दुदुकार टाकी श्रीराम. डोलवी मस्तक जिव्हा लाळी घालून बैसला वेटाळी उभारोनी नावी कमळी टकमका पाहे श्रीराम. नाना याती कुसुम माळा व्याळ पर्यंत रुळती गळा रत्न जडित हृदय कमळा वरी पदक शोभे श्रीराम. शोभे फरश आणि कमळ अंकुश तीक्ष्ण तेजाळ एके करी मोदक गोळ तयावरी अतिप्रीती श्रीराम. नटनाट्य कळा कुसरी नाना छंदे नृत्य करी टाळ मृदांग बरोबरी उपांग हुंकारे श्रीराम. स्थिरता नाही एक क्षण चपळ विषयी अग्रगण साजिरी मूर्ती सुलक्षण लावण्य खाणी श्रीराम. ऋणझुणा वाजती नेपुरे वाकी बोभाटती गजरे घागरिया सहित मनोहरे पाऊले दोन्ही श्रीराम. ईश्वर सभेसी आली शोभा दिव्यांबरांची फाकली प्रभा साहित्य विषयी सुलभा अष्टनायका होती श्रीराम. ऐसा सर्वांगे सुंदरू सकळ विद्यांचा आगरू त्यासी माझा नमस्कारू साष्टांग भावे श्रीराम. ध्यान गणेशाचे वर्णिता
स्मृती प्रकाश होये भ्रांता गुणानुवाद श्रवण करिता वोळे सरस्वती श्रीराम जयासी ब्रह्मादिक वंदिती तेथे मानव बापुडे किती असो प्राणी मंदमती तेही गणेश चिंतावा श्रीराम जे मूर्ख अवलक्षण जे काही ना होऊन येईन तेची होती दक्ष प्रवीण सर्व विषयी श्रीराम ऐसा जो परम समर्थ पूर्ण करी मनोरथ सप्रचिती भजन स्वार्थ कल्लो चंडी विनायका श्रीराम ऐसा गणेश मंगळ मूर्ती तोम्यास्तविला येथामती वांछा करून चित्ती परमार्थाची श्रीराम इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे गणेश स्तवन नाम समास दुसरा श्रीराम श्रीराम समर्थ श्रीराम दशक पहिला समास तिसरा शारदा स्तवन श्रीराम आता वंदीन वेद माता श्री शारदा ब्रह्मसुता शब्द मूळ वाग्देवता स्माहं माया श्रीराम जे उठती शब्दांकुर वदे वैखरी अपार जे शब्दाचे अभ्यांतर उखलून दावी श्रीराम जे योगियांची समाधी जे धारिष्ठांची कृतबुद्धी जे विद्या अविद्या उपाधी तोडून टाकी श्रीराम जे महापुरुषाची भार्या अतिसलग्न अवस्था तुर्या जये करिता महत्कार्या प्रवर्तले साधू श्रीराम जे महंतांची शांती जे ईश्वराची निजशक्ती जे ज्ञानियांची विरक्ती नैराश शोभा श्रीराम जे अनंत ब्रह्मांडे घडी लीळा विनोदची मोडी आपण आदि पुरुषी दडी मारून राहे श्रीराम जे प्रत्यक्ष पाहता आडळे विचार घेता तरी नाडळे जयेचा पार न कळे ब्रह्मादिकासी श्रीराम जे सर्व नाटक अंतरका जाणीव स्फूर्ती निर्मळा जयेचे निस्वानंद सोहळा ज्ञानशक्ती श्रीराम जे लावण्य स्वरूपाची शोभा जे परब्रह्म सूर्याची प्रभा जे शब्दी वदोनी उभा संसार नासी श्रीराम जे मोक्ष श्रिया महामंगळा जे 17वी जीवन कळा जे सत्व लीळा सुशीतळा लावण्य खाणी श्रीराम जे अव्यक्त पुरुषांची व्यक्ती विस्तारे वाढले इच्छाशक्ती जे कळी काळाची नियंती सद्गुरु कृपा श्रीराम जे परमार्थ मार्गीचा विचार निवडून दावी सारासार भवसिंधूचा पैल पार पाववी शब्द बळे श्रीराम ऐसी बहुवेशे नटली माया शारदा एकली सिद्धची अंतरी संचली चतुर्विधा प्रकारे श्रीराम तीही वाचा अंतरी आले ते वैखरिया प्रगट केले म्हणून कर्तृत्व जितके झाले ते शारदा गुणे श्रीराम जे ब्रह्मादिकांची जननी हरिहर जये पासुनी सृष्टी रचना लोकतिनी विस्तार जयेचा श्रीराम जे परमार्थाचे मूळ नातरी सद्विद्याची केवळ निवांत निर्मळ निश्चळ स्वरूप स्थिती श्रीराम जे योगियांचे ध्यानी जे साधकांचे चिंतनी जे सिद्धांचे अंतःकरणी समाधी रूपे श्रीराम
जे निर्गुणाची ओळखण, जे अनुभवाची खूण, जे व्यापकपणे संपूर्ण सर्वा घटी श्रीराम. शास्त्रे पुराणे वेद श्रुती अखंड जयेचे स्तवन करीती. नाना रूपी जयेसी स्तवती प्राणी मात्रे श्रीराम. जे वेद शास्त्रांची महिमा, जे निरोपमाची उपमा, जये करिता परमात्मा ऐसे बोलिजे श्रीराम. नाना विद्या कळा सिद्धी, नाना निश्चयाची बुद्धी, जे सूक्ष्म वस्तूची शुद्धी ज्ञेती मात्र श्रीराम. जे हरिभक्तांची निजभक्ती, अंतरनिष्ठांची अंतरस्थिती, जे जीवन मुक्तांची मुक्ती सायोज्यता ते श्रीराम. जे अनंत माया वैष्णवी नकळे नाटक लाघवी, जे थोरा थोरासी गोवी जाणपणे श्रीराम. जे जे दृष्टीने देखिले, जे जे शब्दे ओळखिले, जे जे मनास भासले तितुके रूप जयेचे श्रीराम. स्तवन भजन भक्ती भाव माये वाचून नाही ठाव, या वचनाचा अभिप्राव अनुभवी जाणती श्रीराम. म्हणून थोराहून थोर जे ईश्वराचा ईश्वर, तयेसी माझा नमस्कार तदांशेची आता श्रीराम. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे शारदा स्तवन नाम समास तिसरा श्रीराम. श्रीराम समर्थ श्रीराम. दशक पहिला समास चौथा सद्गुरु स्तवन श्रीराम. आता सद्गुरु वर्ण वेना, जेथे माया स्पर्शो सकेना, ते स्वरूप मज अज्ञाना काय कळे श्रीराम. नकळे नकळे नेती नेती ऐसे बोल तसे श्रुती, तेथे मग मूर्खाची मती पवाडेल कोठे श्रीराम. मज नकळे हा विचारू दुरुनी माझा नमस्कारू, गुरुदेवा पैल पारू पाववी मज श्रीराम. होती स्तवनाची दुराशा तुटला मायेचा भरवसा, आता असाल तैसे असा सद्गुरु स्वामी श्रीराम. मायेच्या बळे करीन स्तवन ऐसे वांछित होते मना, माया झाली लज्जायमान काय करू श्रीराम. नातुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा, तैसा माया योगे महिमा वर्णीन सद्गुरूचा श्रीराम. आपल्या भावा सारिखा मनी देव आठवावा ध्यानी, तैसा सद्गुरु हा स्तवनी स्तउवाता श्रीराम. जय जयाजी सद्गुरु राजा विश्वंभरा विश्वबीजा, परम पुरुषा मोक्षध्वजा दीनबंधू श्रीराम. तुझी येन अभयंकरे अनावर माया हे भोसरे, जैसे सूर्य प्रकाशे अंधारे पळून जाये श्रीराम. आदित्ये अंधकार निवाले परंतु मागुते ब्रह्मांड भरे, निसी झालिया नंतरे पुन्हा काळोखे श्रीराम. तैसा नवे स्वामी राव करी जन्म मृत्यू व्हाव, समूळ अज्ञानाचा ठाव पुसून टाकी श्रीराम. सुवर्णाचे लोह काही सर्वथा होणार नाही, तैसा गुरुदास संदेही पडोची नेणे सर्वथा श्रीराम. का सरिता गंगेसी मिळाली, मिळणी होता गंगा झाली, मग जरी वेगळी केली तरी होणार नाही सर्वथा श्रीराम.
परी ते सरिता मिळणी मागे वाहाळ मानिजेत जगे तैसा नवे शिष्य वेगे स्वामीच होय श्रीराम परीस आपणा ऐसे करीना सुवर्णे लोह पालटेना उपदेश करी बहुत जना अंकित सद्गुरुचा श्रीराम शिष्यास गुरुत्व प्राप्त होये सुवर्णे सुवर्ण करता नये म्हणून उपमान साहे सद्गुरुसी परिसाची श्रीराम उपमे द्यावा सागर तरी तो अत्यंत चिक्षार अथवा म्हणो क्षीर सागर तरी तो नासेल कल्पांती श्रीराम उपमे द्यावा जरी मेरू तरी तो जड पाषाण कठोरू तैसा नवे की सद्गुरु कोमळ दिनाचा श्रीराम उपमे म्हणो गगन तरी गगना परिसते निर्गुण या कारणे दृष्टांतहीन सद्गुरुस गगनाचा श्रीराम धीरपणे उपमू जगती तरी हेही खसेल कल्पांती म्हणून धीरत्वास दृष्टांती हीन वसुंधरा श्रीराम आता उपमावा गबस्ती तरी गबस्तीचा प्रकाश किती शास्त्रे मर्यादा बोलती सद्गुरु अमर्याद श्रीराम म्हणून उपमे उणा दिनकर सद्गुरु ज्ञान प्रकाश थोर आता उपमावा पणीवर तोही भारवाई श्रीराम आता उपमे द्यावे जळ तरी ते काळांतरी आटेल सकळ सद्गुरु रूप ते निश्चळ जाणार नाही श्रीराम सद्गुरुसी उपमावे अमृत तरी अमर धरिती मृत्यपंथ सद्गुरु कृपा यथार्थ अमर करी श्रीराम सद्गुरुसी म्हणावे कल्पतरू तरी हा कल्पनेतील विचारू कल्पवृक्षाचा अंगीकारू कोण करी श्रीराम चिंता मात्र नाही मनी कोण पुसे चिंतामणी कामधेनूची दुबणी निकामासी न लगती श्रीराम सद्गुरु म्हणो लक्ष्मीवंत तरी ते लक्ष्मी नाशिवंत ज्याचे द्वारी असे तिष्ठत मोक्ष लक्ष्मी श्रीराम स्वर्ग लोक इंद्र संपत्ती हे काळांतरी विटंबती सद्गुरु कृपेची प्राप्ती काळांतरी चळेना श्रीराम हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळिक सर्वदा अविनाश एक सद्गुरुपद श्रीराम तयासी उपमा काय द्यावी नाशिवंत सृष्टी आघवी पंचभूतिक उठा ठेवी न चले तेथे श्रीराम म्हणून सद्गुरु वर्णवेना हे गे हेची माझी वर्णना अंतरस्थितीची आखुणा अंतर्निष्ठ जाणती श्रीराम इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे सद्गुरु स्तवन नाम समास चवथा श्रीराम श्रीराम समर्थ श्रीराम दशक पहिला समास पाचवा संत स्तवन श्रीराम आता वंदीन सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान जयाचे आणि गुह्य ज्ञान प्रगटे जनी श्रीराम जे वस्तू परम दुर्लभ जयेचा अलभ्य लाभ तेची होय सुलभ संत संगे करूनी श्रीराम वस्तू प्रगटची असे पाहता कोणासी न दिसे नाना साधनी सायासे न पडे ठाई श्रीराम जेथे परीक्षवंत ठकले ना तरी डोळसची अंध झाले पाहत असता चुकले निज वस्तूसी श्रीराम
जे दीपाचेनी दिसेना नाना प्रकाशे गवसेना नेत्रांजनी हे वसेना दृष्टी पुढे श्रीराम 16 कळी पूर्ण शशी दाखवू शकेना वस्तूसी तीव्र आदित्य कळारासी तोही दाखवीना श्रीराम जया सूर्याचेनी प्रकाशे पूर्ण तंतू तोही दिसे नाना सूक्ष्म पदार्थ भासे अणुरेणुधिक श्रीराम चिरले बाळाग तेही प्रकाशी परी तो दाखवीना वस्तूसी ते जयाचेनी साधकासी प्राप्त होये श्रीराम जेथे आक्षेप आटले जेथ प्रयत्न प्रस्तावले जेथे तर्क मंदावले तर्किता निज वस्तूसी श्रीराम वळे विवेकाची वेगळी पडे शब्दाची बोबडी जेथे मनाची तातडी कामानये श्रीराम जे बोलकेपणे विशेष सहस्रमुखांचा जोशेष तोही सिनला निश्चेष वस्तून संगवे श्रीराम वेदे प्रकाशिले सर्वही वेद विरहित काही नाही तो वेद कोणासही दाखवू सकेना श्रीराम तेची वस्तू संत संगे स्वानुभवे कळू लागे त्याचा महिमा वचनी सांगे ऐसा कवणू श्रीराम विचित्र कळा ये मायेची परी ओळखीन संगवे वस्तूची मायातीता अनंताची संत सोये सांगती श्रीराम वस्तूसी वर्णिले नवचे तेची स्वरूप संताचे या कारणे वचनाचे कार्य नाही श्रीराम संत आनंदाचे स्थळ संत सुखची केवळ नाना संतोषाचे मूळ ते हे संत श्रीराम संत विश्रांतीची विश्रांती संत तृप्तीची निज तृप्ती नातरी भक्तीची फळश्रुती ते हे संत श्रीराम संत धर्माचे धर्मक्षेत्र संत स्वरूपाचे सत्पात्र नातरी पुण्याची पवित्र पुण्यभूमी श्रीराम संत समाधीचे मंदिर संत विवेकाचे भांडार नातरी बोलीचे माहेर सायोज्य मुक्तीचे श्रीराम संत सत्याचा निश्चयो संत सार्थकाचा जयो संत प्राप्तीचा समयो सिद्ध रूप श्रीराम मोक्ष श्रिया अलंकृत ऐसे हे संत श्रीमंत जीव दरिद्री असंख्यात नृपती केले श्रीराम जे समर्थपणे उदार जे का अत्यंत दानशूर तयाचे निहा ज्ञान विचार दिदला नवचे श्रीराम महाराजे चक्रवर्ती झाले आहेत पुढे होती परंतु कोणी सायोज्य मुक्ती देणार नाही श्रीराम जे त्रैलोकी नाही दान ते करीती संत सज्जन तया संतांचे महिमान काय म्हणून वर्णावे श्रीराम जे त्रैलोक्याहून वेगळे जे वेद श्रुतीसी नाकळे तेची जयाचे निबोळे परब्रह्म अंतरी श्रीराम ऐसी संतांची महिमा बोलिजे तुके उनी उपमा जयाचे नि मुख्य परमात्मा प्रगट होये श्रीराम इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे संत स्तवन नामा समास 5वा श्रीराम
श्रीराम समर्थ श्रीराम. दशक पहिला, समास 6वा. श्रोते जनस्तवन श्रीराम. आता वंदू श्रोते जन, भक्त ज्ञानी संत सज्जन, विरक्त योगी गुण संपन्न, सत्यवादी श्रीराम. एक सत्वाचे सागर, एक बुद्धीचे आगर, एक श्रोते वैरागर, नाना शब्द रत्नाचे श्रीराम. जे नाना अर्थाभूताचे भोगते, जे प्रसंगी वक्तयाचे वक्ते, नाना संशयाते छेदिते, निश्चयी पुरुष श्रीराम. ज्यांची धारणा अपार, जे ईश्वराचे अवतार, नातरी प्रत्यक्ष सुरवर, बैसले जैसे श्रीराम. की हे ऋषीश्वरांची मंडळी, शांत स्वरूप सत्वागळी, जयाचे सभा मंडळी, परमशोभा श्रीराम. हृदयी वेद गर्भ विलसे, मुखी सरस्वती विळासे, साहित्य बोलता जैसे, भासती देवगुरु श्रीराम. जे पवित्रपणे वैश्वानर, जे स्फूर्ती किरणाचे दिनकर, ज्ञातेपणे दृष्टी समोर, ब्रह्मांड नये श्रीराम. जे अखंड सावधान, जयास त्रिकाळाचे ज्ञान, सर्व काळ निराभिमान, आत्मज्ञानी श्रीराम. ज्यांचे दृष्टी खालून गेले, ऐसे काहीच नाही उरले, पदार्थ मात्रासी लक्षिले, मने जयांच्या श्रीराम. जे जे काही आठवावे, ते तयास पूर्वीच ठावे, ते काये अनुवादावे, ज्ञातेपणे करूनी श्रीराम. परंतु हे गुणग्राहिक, म्हणून बोलतो निशंक, भाग्य पुरुष काये एक, सेवित नाही श्रीराम. सदा सेविती दिव्यान्ने, पालटा कारणे आवेट अन्ने, तैसीच माझी वचने, पराकृते श्रीराम. आपुले शक्तीनुसार, भावे पूजावा परमेश्वर, परंतु पडू नये हा विचार, कोठेची नाही श्रीराम. तैसा मी एक वाग्दुर्बळ, श्रोते परमेश्वरची केवळ, यांची पूजा वाचा बरळ, करू पाहे श्रीराम. व्युत्पत्ती नाही, कला नाही, चातुर्य नाही, प्रबंध नाही, भक्ती ज्ञान वैराग्य नाही, गौल्यता नाही वचनाची श्रीराम. ऐसा माझा भागविलास, म्हणून बोलतो सावकाश, भावाचा भोक्ता जगदीश, म्हणून या श्रीराम. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती, सलगी करीतो श्रीराम. समर्थाचा पुत्र मूर्ख जगी, परी सामर्थ्य असे त्याचा अंगी, तुम्हा संतांचा सलगी, म्हणून करीतो श्रीराम. व्याघ्र सिंह भयानक, देखो निभया चकित लोक, परी त्यांची पिली निशंक, तया पुढे खेळती श्रीराम. तैसा मी संतांचा अंकित, तुम्हा संतापासी बोलत, तरी माझी चिंता तुमचे चित्त, वाहेल चिकी श्रीराम. आपलेची बोले वावगे, त्याची संपादनी करणे लागे, परंतु काही सांगणे न लगे, न्यूनते पूर्ण करावे श्रीराम. हे तो प्रीतीचे लक्षण, स्वभावेची करी मन, तैसे तुम्ही संत सज्जन, माये बाप विश्वासे श्रीराम. माझा आशय जाणून जीवे,
आता उचित ते करावे, पुढे कथेसी अवधान द्यावे, म्हणे दासानुदास श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे श्रोते स्तवन नाम समास 6वा श्रीराम. श्रीराम समर्थ श्रीराम. दशक पहिला समास 7वा कवेश्वर स्तवन श्रीराम. आता वंदू कवेश्वर शब्द सृष्टीचे ईश्वर, नातरी हे परमेश्वर वेदावतारी श्रीराम. की हे सरस्वतीचे निजस्थान, की हे नाना कळांचे जीवन, नाना शब्दांचे भुवन येथार्थ होये श्रीराम. की हे पुरुषार्थाचे वैभव, की हे जगदेश्वराचे महत्व, नाना लाघवे सत्कीर्ती स्तव निर्माण कवी श्रीराम. की हे शब्दरत्नाचे सागर, की हे मुक्तांचे मुक्त सरोवर, नाना बुद्धीचे वैरागर निर्माण झाले श्रीराम. अध्यात्म ग्रंथांची खाणी, की हे बोलिके चिंतामणी, नाना कामधेनूची दुभणी वोळली श्रोत यासी श्रीराम. की हे कल्पनेचे कल्पतरू, की हे मोक्षाचे मुख्य परिवारू, नाना संयोज्यतेचे विस्तारू विस्तारले श्रीराम. की हा परलोकीचा निजस्वार्थू, की हा योगियांचा गुप्तपंथू, नाना ज्ञानियांचा परमार्थू रूपासी आला श्रीराम. की हे निरंजनाची खूण, की हे निर्गुणाची ओळखण, माया विलक्षणाचे लक्षण ते हे कवी श्रीराम. की हा श्रुतीचा भावगर्भ, की हा परमेश्वराचा अलभ्य लाभ, नातरी होये सुलभ निजबोध कवी रूपे श्रीराम. कवी मुमुक्षाचे अंजन, कवी साधकांचे साधन, कवी सिद्धांचे समाधान निश्चयात्मक श्रीराम. कवी स्वधर्माचा आश्रयो, कवी मनाचा मनोजयो, कवी धार्मिकाचा विनयो विनय करते श्रीराम. कवी वैराग्याचे संरक्षण, कवी भक्तांचे भूषण, नाना स्वधर्म रक्षण ते हे कवी श्रीराम. कवी प्रेमळांची प्रेमळ स्थिती, कवी ध्यानस्थांची ध्यान मूर्ती, कवी उपासकांची वाढ कीर्ती विस्तारली श्रीराम. नाना साधनाचे मूळ, कवी नाना प्रयत्नाचे फळ, नाना कार्यसिद्धी केवळ कवीचे प्रसादे श्रीराम. आधी कवीचा वाग्विलास, तरी मग श्रवणी तुंबळे रस, कवीचे निमती प्रकाश कवित्वास होय श्रीराम. कवी व्युत्पन्नाची योग्यता, कवी सामर्थ्यवंतांची सत्ता, कवी विचक्षणाची कुशलता नाना प्रकारे श्रीराम. कवी कवित्वाचा प्रबंध, कवी नाना दाटी मुद्रा छंद, कवी गद्य पद्ये भेदाभेद पदत्रासकते श्रीराम. कवी सृष्टीचा अलंकार, कवी लक्ष्मीचा शृंगार, सकळ सिद्धीचा निर्धार ते हे कवी श्रीराम. कवी सभेचे मंडण, कवी भाग्याचे भूषण, नाना सुखाचे संरक्षण ते हे कवी श्रीराम. कवी देवांचे रूप करते, कवी ऋषींचे महत्व वर्णिते, नाना शास्त्रांचे सामर्थ्य ते कवी वाखाणती श्रीराम. नसता कवीचा व्यापार, तरी कैसा असता जगोद्धार, म्हणून कवी हे आधार सकळ सृष्टीसी श्रीराम.
नाना विद्या ज्ञातृत्व काही, कवेश्वीर विन तो नाही, कवी पासून सर्वही सर्वज्ञता श्रीराम. मागा वाल्मिक व्यासादिक, झाले कवेश्वर अनेक, तयापासून विवेक सकळ जनासी श्रीराम. पूर्वी काव्ये होती केली, तरीच व्युत्पत्ती प्राप्त झाली, तेने पंडिता अंगी पाणली, परमयोग्यता श्रीराम. ऐसे पूर्वी थोर थोर, झाले कवेश्वर अपार, आता आहेत पुढे होणार, नमन तयासी श्रीराम. नाना चातुर्याच्या मूर्ती, की हे साक्षात बृहस्पती, वेदश्रुती बोलो म्हणती, ज्यांच्या मुखे श्रीराम. परोपकारा कारणे, नाना निश्चय अनुवादने, सेखी बोलिले पूर्णपणे, संशयातीत श्रीराम. की हे अमृताचे मेघ ओळले, की हे नवरसाचे बोध लोटले, नाना सुखाचे उचंबळले, सरोवर हे श्रीराम. की हे विवेक निधीची भांडारे, प्रकट झाली मनुष्यकारे, नाना वस्तूचे विचारे, कोंदाटले हे श्रीराम. की हे आदिशक्तीचे ठेवणे, नाना पदार्थास आणि उणे, लादले पूर्व संचिताच्या गुणे, विश्वजनासी श्रीराम. की हे सुखाची तारुवे लोटली, अक्षय आनंदे उतटली, विश्वजनास उपेगा आली, नाना प्रयोगा कारणे श्रीराम. की हे निरंजनाची संपत्ती, की हे विराटाची योगस्थिती, नातरी भक्तीची फळश्रुती, फळास आली श्रीराम. की हा ईश्वराचा पवाड, पाहता गगनाहून वाड, ब्रह्मांड रचने हून जाड, कवी प्रबंध रचना श्रीराम. आता असो हा विचार, जगास आधार कवेश्वर, तयास माझा नमस्कार, साष्टांग भावे श्रीराम. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे, कवेश्वर स्तवन नाम, समास 7वा श्रीराम. श्रीराम समर्थ श्रीराम. दशक पहिला, समास 8वा, सभास्तवन श्रीराम. आता वंदू सकळ सभा, जये सभेसी मुक्ती सुलभा, जेथे स्वये जगदीश उभा, तिष्ठ तू भळे श्रीराम. नाही वैकुंठीचा ठाई, नाही योगियांचा हृदयी, माझे भक्त गाती ठाई ठाई, तेथे मी तिष्ठ तू नारदा श्रीराम. या कारणे सभा श्रेष्ठ, भक्त गाती ते वैकुंठ, नाम घोषे घडघडाट, जय जयकारे गर्जती श्रीराम. प्रेमळ भक्तांची गायने, भगवत कथा हरिकीर्तने, वेद व्याख्यान पुराण श्रवणे, जेथे निरंतर श्रीराम. परमेश्वराचे गुणानुवाद, नाना निरूपणाचे संवाद, अध्यात्म विद्या भेदाभेद, मथन जेथे श्रीराम. नाना समाधाने तृप्ती, नाना आशंके निवृत्ती, चित्ती बैसे ध्यान मूर्ती, वाग्विळासे श्रीराम. भक्त प्रेमळ भाविक, सभ्य सकोल सात्विक, रम्य रसाळ गायक, निष्ठावंत श्रीराम. कर्मशीळ आचारशीळ, दानशीळ धर्मशीळ, शुचिस्मंत पुण्यशीळ, अंतरशुद्ध कृपाळू श्रीराम. योगी वीत रागी उदास, नेमक निग्रह तापस, विरक्त निस्पृह बहुवस, आरण्यवासी श्रीराम.
दंडधारी जटाधारी नाथपंथी मुद्राधारी एक बाळ ब्रह्मचारी योगेश्वर श्रीराम पुरश्चरणी आणि तपस्वी तीर्थवासी आणि मनस्वी महायोगी आणि जनस्वी जनासारखे श्रीराम सिद्ध साधू आणि साधक मंत्रयंत्र शोधक एकनिष्ठ उपासक गुणग्राही श्रीराम संत सज्जन विद्वज्जन वेदज्ञ शास्त्रज्ञ महाजन प्रबुद्ध सर्वज्ञ समाधान विमळ करते श्रीराम योगी वित्पन्न ऋषेश्वर धूर्त तार्किक कवेश्वर मनोजयाचे मुनेश्वर आणि दिग्वल्की श्रीराम ब्रह्मज्ञानी आत्मज्ञानी तत्वज्ञानी पिंडज्ञानी योगाभ्यासी योगज्ञानी उदासीन श्रीराम पंडित आणि पुराणिक विद्वांस आणि वैदिक भट आणि पाठक येजुर्वेदी श्रीराम महाबले महाश्रोती याज्ञिक आणि अग्निहोत्री वैद्य आणि पंचाक्षरी परोपकार करते श्रीराम भूत भविष्य वर्तमान जयास त्रिकाळाचे ज्ञान बहुश्रुत निराभिमान निरापेक्षी श्रीराम शांती क्षमा दयाशील पवित्र आणि सत्वशील अंतरशुद्ध ज्ञानशील ईश्वरी पुरुष श्रीराम ऐसे एका सभा नायक जेथे नित्यानित्य विवेक त्यांचा महिमा अलौकिक काय म्हणून वर्णावा श्रीराम जेथे श्रवणाचा उपाय आणि परमार्थ समुदाय तेथे जनासी तरुणोपाय सहजची होये श्रीराम उत्तम गुणाची मंडळी सत्वधीर सत्वागळी नित्य सुखाची नव्हाळी जेथे वसे श्रीराम विद्या पात्रे कळा पात्रे विशेष गुणाची सत्पात्रे भगवंताची प्रीती पात्रे मिळाली जेथे श्रीराम प्रवृत्ती आणि निवृत्ती प्रपंची आणि परमार्थी गृहस्थाश्रमी वानप्रस्थी संन्यासाधिक श्रीराम वृद्ध तरुण आणि बाळ पुरुष स्त्रियाधिक सकळ अखंड द्याती तमाळ नीळ अंतर्यामी श्रीराम ऐसे परमेश्वराचे जन त्यासी माझे अभिवंदन जयाचे नि समाधान अकस्मात बाणे श्रीराम ऐसिये सभेचा गजर तेथे माझा नमस्कार जेथे नित्य निरंतर कीर्तन भगवंताचे श्रीराम जेथे भगवंताच्या मूर्ती तेथे पाविजे उत्तम गती ऐसा निश्चय बहुधा ग्रंथी महंत बोलिले श्रीराम कल्लो कीर्तन वरिष्ठ जेथे होयते सभा श्रेष्ठ कथा श्रवणे नाना नष्ट संदेह मावळती श्रीराम इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे सभास्तवन नाम समास 8वा श्रीराम श्रीराम समर्थ श्रीराम दशक पहिला समास 9वा परमार्थ स्तवन श्रीराम आता स्तवू हा परमार्थ जो साधकांचा निजस्वार्थ नातरी समर्थामध्ये समर्थ योग हा श्रीराम आहे तरी परम सुगम परिजनासी झाला दुर्गम काजयाचे चुकले वर्म
सत्समागमाकडे श्रीराम. नाना साधनाचे उधार हा रोकडा ब्रह्म साक्षात्कार. वेदशास्त्री जे सार ते अनुभवास ये श्रीराम. आहे तरी चहूकडे परी अणुमात्र दृष्टी न पडे. उदास परी एकीकडे पाहता दिसेना श्रीराम. आकाश मार्गी गुप्त पंथ जाणती योगी समर्थ. इतरांस हा गुह्यार्थ सहसा न कळे श्रीराम. साराचे हे निजसार अखंड अक्षय अपार. नेऊन सकती तस्कर काही केल्या श्रीराम. तयास नाही राजभये अथवा नाही अग्नी भये. अथवा स्वापद भये बोलोच नये श्रीराम. परब्रह्म ते हालवेना अथवा ठावही चुकेना. काळांतरी चळेना जेथीचा तेथे श्रीराम. ऐसे ते निज ठेवणे कदापि पालटो नेणे. अथवा नवे अधिक उणे बहुता काळे श्रीराम. अथवा ते घसटवेना अथवा अदृश्य होयेना. ना तरी पाहता दिसेना गुरु अंजने विण श्रीराम. मागा योगिये समर्थ त्यांचाही निजस्वार्थ. यासी बोलिजे परमार्थ परमगुह्य म्हणून श्रीराम. जेही शोधून पाहिला त्यासी अर्थ सापडला. येरा असून अलभ्य झाला जन्मोजन्मी श्रीराम. अपूर्वता या परमार्थाची वार्ता नाही जन्म मृत्याची. आणि पदवी सायोज्यतेची सन्निधची लाभे श्रीराम. माया विवेके मावळे सारासार विचार कळे. परब्रह्म तेही निवळे अंतर्यामी श्रीराम. ब्रह्म भासले उदंड ब्रह्मी बुडाले ब्रह्मांड. पंचभूतांचे थोतांड तुच्छ वाटे श्रीराम. प्रपंच वाटे लटिका माया वाटे लापणिका. शुद्ध आत्मा विवेका अंतरी आला श्रीराम. ब्रह्मस्थित बाणता अंतरी संदेह गेला ब्रह्मांडा बाहेरी. दृश्याची जुनी जर्जरी कुहिट झाली श्रीराम. ऐसा हा परमार्थ जो करी त्याचा निजस्वार्थ. आता या समर्थास समर्थ किती म्हणून म्हणावे श्रीराम. या परमार्था करिता ब्रह्मादिकासी विश्रामता. योगी पावती तन्मयता परब्रह्मी श्रीराम. परमार्थ सकळास विसावा सिद्ध साधू महानुभावा. सेखी सात्विक जड जीवा सत्संगे करूनी श्रीराम. परमार्थ जन्माचे सार्थक परमार्थी संसारी तारक. परमार्थ दाखवी परलोक धार्मिकासी श्रीराम. परमार्थ तापसासी थार परमार्थ साधकासी आधार. परमार्थ दाखवी पार भवसागराचा श्रीराम. परमार्थी तो राज्यधारी परमार्थ नाही तो भिकारी. या परमार्थाची सरी कोणास द्यावी श्रीराम. अनंत जन्मीचे पुण्य जोडे तरीच परमार्थ घडे. मुख्य परमात्मा आतुडे अनुभवासी श्रीराम. जेणे परमार्थ ओळखिला तेने जन्म सार्थक केला. येर तो पापी जन्मला कुलक्षया कारणे श्रीराम. असो भगवत प्राप्ती विण करी संसाराचा सीण. त्या मूर्खाचे मुखावलोकन करूच नये श्रीराम. भल्याने परमार्थी भरावे शरीर सार्थक करावे.
पूर्वजास उद्धरावे हरिभक्ती करुणी श्रीराम इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे परमार्थ स्तवन नाम समास नववा श्रीराम। श्रीराम समर्थ श्रीराम। दशक पहिला समास 10वा नरदेह स्तवन निरूपण नाम श्रीराम। धन्य धन्य हा नरदेहो येथील अपूर्वता पाहो, जो जो कीजे परमार्थ लाहो, तो पावे सिद्धी ते श्रीराम। या नरदेहाचे नी लाग वेगे, एक लागले भक्ती संगे, एकी परम वीत रागे, गिरिकंदरे सेविली श्रीराम। एक फिरती तीर्थाटणे, एक करीती पुरश्चरणे, एक अखंड नाम स्मरणे, निष्ठावंत राहिले श्रीराम। एक तपे करू लागले, एक योगाभ्यासी महाबले, एक अभ्यास योगे झाले, वेदशास्त्री व्युत्पन्न श्रीराम। एकी हठ निग्रह केला, देह अत्यंत पीडिला, एकी देवठाई पाडिला, भावार्थ बळे श्रीराम। एक महानुभाव विख्यात, एक भक्त झाले ख्यात, एक सिद्ध अकस्मात, गगन बोळगती श्रीराम। एक तेजी तेज झाले, एक जळी मिळून गेले, एक ते दिसतची अदृश्य झाले, वायू स्वरूपी श्रीराम। एक एकची बहुधा होती, एक देखतची निघून जाती, एक बैसले असता भ्रमती, नाना स्थानी समुद्री श्रीराम। एक भयानकावरी बैसती, एक अचेतने चालविती, एक प्रेते उठविती, तपोबळे करुणी श्रीराम। एके तेजे मंद करीती, एक जळे आटविती, एक वायो निरोधिती, विश्वजनाचा श्रीराम। ऐसे हट निग्रही कृतबुद्धी, जयास वोळल्या नाना सिद्धी, ऐसे सिद्ध लक्षावधी, होऊन गेले श्रीराम। एक मनोसिद्ध, एक वाचा सिद्ध, एक कल्प सिद्ध, एक सर्व सिद्ध, ऐसे नाना प्रकारीचे सिद्ध, विख्यात झाले श्रीराम। एक नवविधा भक्ती राजपंथे, गेले तरले परलोकींच्या निज स्वार्थे, एक योगी गुप्त पंथे, ब्रह्मभुवना पावले श्रीराम। एक वैकुंठास गेले, एक सत्यलोकी राहिले, एक कैलासी बैसले, शिवरूप होऊनी श्रीराम। एक इंद्रलोकी इंद्र झाले, एक पितृलोकी मिळाले, एक ते उडगणी बैसले, एक क्षीरसागरी श्रीराम। सलोकता समीपता, स्वरूपता सायोज्यता, या चत्वार मुक्ती तत्वता, इच्छा से ऊन राहिले श्रीराम। ऐसे सिद्ध साधू संत, स्वहिता प्रवर्तले अनंत, ऐसा हा नरदेह विख्यात, काय म्हणून वर्णावा श्रीराम। या नरदेहाचे आधारे, नाना साधनाचे द्वारे, मुख्य सारा सार विचारे, बहुत सुटले श्रीराम। या नरदेहाचे संबंधे, बहुत पावले उत्तम पदे, अहंता सांडून स्वानंदे, सुखी झाले श्रीराम। नरदेही येऊन सकळ, उदरागती पावले केवळ, येथे संशयाचे मूळ, खंडोन गेले श्रीराम। पशुदेही नाही गती, ऐसे सर्वत्र बोलती,
म्हणून नरदेहीच प्राप्ती परलोकाची श्रीराम. संत महंत ऋषी मुनी सिद्ध साधू समाधानी भक्त मुक्त ब्रह्मज्ञानी विरक्त योगी तपस्वी श्रीराम. तत्वज्ञानी योगाभ्यासी ब्रह्मचारी दिगंबर संन्यासी षड्दर्शनी तापसी नरदेहीच झाले श्रीराम. म्हणून नरदेह श्रेष्ठ नाना देहामध्ये वरिष्ठ जयाचे निचुके आरिष्ट येम यातनेचे श्रीराम. नरदेह हा स्वाधीन सहसा नव्हे पराधीन परंतु हा परोपकारी जिजवून कीर्ती रूपे उरवावा श्रीराम. अश्व वृषभ गायी म्हैसी नाना पशु स्त्रिया दासी कृपाळू कोणे सोडिता त्यासी कोणी तरी धरील श्रीराम. तैसा नवे नरदेहो इच्छा जाव अथवा राहो परियास कोणी पाहो बंधन करू सकेना श्रीराम. नरदेह पांगुळ असता तरी तो कार्यास न येता अथवा तोटा जरी असता तरी परोपकारास नये श्रीराम. नरदेह अंध असिला तरी तो निपटची वाया गेला अथवा बधिर जरी असिला तरी निरूपण नाही श्रीराम. नरदेह असिला मुका तरी घेता नये आशंका आशक्त रोगी नासका तरी तो निःकारण श्रीराम. नरदेह असिला मूर्ख अथवा पेपऱ्यास मंदाचे दुःख तरी तो जाणावा निरार्थक निश्चयेसी श्रीराम. इतुके हे नसता भिंग नरदेह आणि सकळ सांग तेने धरावा परमार्थ मार्ग लाग वेगे श्रीराम. सांग नरदेह जोडले आणि परमार्थ बुद्धी विसरले ते मूर्ख कैसे भ्रमले माया जाळी श्रीराम. मृत्तिका खाणून घर केले ते माझे ऐसे दृढ कल्पिले परी ते बहुताचे हे कळले नाहीच तयासी श्रीराम. मुष्यक म्हणती घर आमुचे पाली म्हणती घर आमुचे मक्षिका म्हणती घर आमुचे निश्चयेसी श्रीराम. कांतण्या म्हणती घर आमुचे मुंगळे म्हणती घर आमुचे मुंग्या म्हणती घर आमुचे निश्चयेसी श्रीराम. विंचू म्हणती आमुचे घर सर्प म्हणती आमुचे घर झुरळे म्हणती आमुचे घर निश्चयेसी श्रीराम. भ्रमर म्हणती आमुचे घर बिंगोड्या म्हणती आमुचे घर आळिका म्हणती आमुचे घर काष्टमध्ये श्रीराम. मार्जरे म्हणती आमुचे घर स्वाने म्हणती आमुचे घर मुंगसे म्हणती आमुचे घर निश्चयेसी श्रीराम. पुंगळ म्हणती आमुचे घर वाळव्या म्हणती आमुचे घर पिसवा म्हणती आमुचे घर निश्चयेसी श्रीराम. ढेकूण म्हणती आमुचे घर चाचण्या म्हणती आमुचे घर घुंगरडी म्हणती आमुचे घर निश्चयेसी श्रीराम. पिसोळे म्हणती आमुचे घर गांधेले म्हणती आमुचे घर सोट म्हणती आमुचे घर आणि गोवी श्रीराम. बहुत किड्यांचा झोजार किती सांगावा विस्तार समस्त म्हणती आमुचे घर निश्चयेसी श्रीराम. पशु म्हणती आमुचे घर दासी म्हणती आमुचे घर घरीची म्हणती आमुचे घर निश्चयेसी श्रीराम.
पाहुणे म्हणती आमुचे घर, मित्र म्हणती आमुचे घर, ग्रामस्थ म्हणती आमुचे घर, निश्चयेसी श्रीराम. तस्कर म्हणती आमुचे घर, राजकी म्हणती आमुचे घर, आग्न म्हणती आमुचे घर, भस्म करू श्रीराम. समस्त म्हणती घर माझे, हे मूर्खही म्हणे माझे माझे, शेवट जड झाले बोजे, टाकीला देश श्रीराम. अवघी घरे बंगली, गावाची पांढरी पडली, मग ते गृही राहिली, आरण्य स्वापले श्रीराम. किड्या मुंगी वाळवी मूषक, त्यांचेच घर हे निश्चयात्मक, हे प्राणी बापुडे मूर्ख, निघून गेले श्रीराम. ऐसी गृहांची स्थिती, मिथ्या आली आत्मप्रचिती, जन्म 2 दिवसांची वस्ती, कोठे तरी करावी श्रीराम. देह म्हणावे आपुले, तरी हे बहुता कारणे निर्मिले, प्राणियांच्या माथा घर केले, वा मस्तकी बक्षिती श्रीराम. रोमेमुळे किडे बक्षिती, खांडूप झाल्या किडे पडती, पोटामध्ये जंत होती, प्रत्यक्ष प्राणियांच्या श्रीराम. कीड लागे दातासी, कीड लागे डोळ्यासी, कीड लागे कर्णासी, आणि गोमाशा भरती श्रीराम. गोचिंड अशुद्ध ठेविती, सामवाद मासात घुसती, पिसोळेचा ऊन पळती, अकस्मात श्रीराम. भोंगे गांधेले चाविती, गोंबी जळवा अशुद्ध घेती, विंचू सर्प दंश करीती, कानटे पुरसी श्रीराम. जन्मून देह पाळिले, ते अकस्मात व्याघ्रे नेले, काटे लांडगीच बक्षिले, बळात्कारे श्रीराम. मूषके मार्जने दंश करीती, स्वाने अश्वे लोले तुरती, रिसे मरकटे मारिती, कासावीस करुणी श्रीराम. उष्टरे डसोन उचलिती, हस्ती चिरडून टाकीती, वृषभ टोचून मारिती, अकस्मात श्रीराम. तस्कर तडतडा तोडिती, भूते जडपून मारिती, असो या देहाची स्थिती, ऐसी असे श्रीराम. ऐसे शरीर बहुतांचे, मूर्ख म्हणे आमुचे, परंतु खाजे जीवाचे, तापत्रे बोलिल श्रीराम. देह परमार्थी लाविले, तरीच याचे सार्थक झाले, नाही तरी हे व्यर्थच गेले, नाना आघाते मृत्युपंथे श्रीराम. असो जे प्रापंचिक मूर्ख, ते काय जाणती परमार्थ सुख, त्या मूर्खांचे लक्षण काही एक, पुढे बोलिले असे श्रीराम. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे, नरदेह स्तवन निरूपण नाम, समास 10वा श्रीराम.